नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आपण आज बघणार आहोत माइंड मॅप्स फॉर रिसर्च सक्सेस या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो माइंड मॅप्स म्हणजे काय? जर एखाद्या मनामध्ये जी संकल्पना आहे, समजा एखादा टॉपिक आहे, त्याचे सब टॉपिक्स काय आहेत, तर हे एक व्हिज्युअलाइज मांडणी करणं आणि ते इफेक्टिवली आपली जी आयडिया आहे ती इफेक्टिवली ऑर्गनाईज करणे, याला आपण माइंड मॅप्स असे म्हणतो. हे माइंड मॅप्स आपल्याला कुठे कुठे वापरता येतात, माइंड मॅप्सचा काय वापर होतो? समजा रिसर्च पेपर तुम्ही लिहित असाल, तुम्ही थिसिस लिहित असाल, तुम्ही बुक लिहित असाल, तुम्ही एखादं पीपीटी प्रेझेंटेशन बनवत असाल, तर अशा वेळेस तुम्हाला ह्या माइंड मॅपचा उपयोग होत असतो. कशा पद्धतीने माइंड मॅप अप्लाय करायचे आहे आपण बघूया. पहिलं तुम्हाला जायचं आहे चॅट जी पी टीला. ओके, चॅट जी पी टीला गेल्यानंतर तुम्हाला एका विषयावर प्रेझेंटेशन किंवा तुम्हाला जे एखादं आर्टिकल लिहायचं असेल ते आर्टिकल तुम्ही तयार करा. ठीक आहे, समजा मी आता इथे एक आर्टिकल तयार केलं, द व्हायटल रोल ऑफ डिजिटल लायब्ररीज अँड रिपॉझिटरीज इन द डिजिटल एज. ठीक आहे, तर मी अशा पद्धतीने एक आर्टिकल इथे चॅट जी पी टीकडे लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे इथे गुगल गुगल नोटबुक एल एम. ओके, गुगल नोटबुक एल एम. ओके, गुगल नोटबुक एल एममध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला इकडे क्रिएट न्यूचं ऑप्शन येणार आहे. ओके, क्रिएट न्यू करायचं आहे. क्रिएट न्यू केल्यानंतर तुम्हाला इथे या ह्या जे नोटबुक एल एम आहे, या नोटबुक एल एममध्ये डेटा इन्सर्ट करण्यासाठी किंवा सोर्सेस इन्सर्ट करण्यासाठी 50 सोर्सेस इथं त्यांनी दिलेले आहेत. 50 सोर्सेस आपण ॲड करू शकतो. त्यामध्ये पी डी एफ फाईल्स असेल, ऑडिओ असेल, टेक्स्ट फाईल असेल, गुगल ड्राईव्ह असेल, गुगल डॉक्स असेल, वेबसाईट असेल, यूट्यूब असेल किंवा कॉपी टेक्स्ट असेल. मी इथे समजा हे आर्टिकल जो आहे, हा आर्टिकल मी पूर्णपणे इथे कॉपी करतो. हा आर्टिकल कॉपी करून मी इथे नोटबुक एल एममध्ये इथे पेस्ट करतो आणि इथे इथे मी त्याला इन्सर्ट करतो. ओके, त्या इन्सर्ट केल्यानंतर ते सोर्स जो आहे, एक सोर्स इथं ॲड होताना तुम्हाला दिसणार आहे. तर त्या सोर्सचा एक शॉर्ट ब्रीफमध्ये तुम्हाला इथे माहिती ती की नेमकं काय आहे, कशाबद्दलचं हे टॉपिक आहे, त्याची तुम्हाला माहिती इथं तो समरी आपण ज्याला म्हणू, ती समरी तुम्हाला इथं देणार आहे. ती समरी दिल्यानंतर तुम्हाला त्याचा माइंड मॅप ज्यावेळेस तुम्हाला तयार करायचा आहे, तर त्याचा ऑप्शन तुम्हाला बघा इथे आहे माइंड मॅप. ठीक आहे, तर आपल्याला कशाचं माइंड मॅप बनवायचं? डिजिटल लायब्ररी रिपॉझिटरीज इन द डिजिटल एज. तर इथं माइंड मॅपवर टिक करायचं आहे. माइंड मॅपवर टिक केल्यानंतर इथे बघा राईट साईडला न्यू माइंड मॅप, जनरेटिंग माइंड मॅप, त्या माइंड मॅपवर टिक करायचं आहे. तर बघा त्यांनी ह्या टॉपिकवर त्याच्या माइंड मॅप्स तयार केलेले आहेत. म्हणजे व्हॉट आर दे, इम्पॉर्टन्स, कन्क्लुजन, तिन्ही गोष्टी इथं दिलेल्या आहेत. आता यामध्ये पण तुम्हाला त्याची अजून अजून त्याच्यामध्ये तुम्हाला सब डिव्हिजन्स आहे समजा, तर त्याचं टिक करायचं आहे. तर डिजिटल लायब्ररी, परत त्यामध्ये अजून तुम्हाला माहिती हवी असेल ऑर्गनाइज कलेक्शन, डिजिटल कॉन्टेंट अँड मेटा डेटा ॲक्सेसिबल वाय इंटरनेट, म्हणजे डिजिटल लायब्ररीचं कन्सेप्ट आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूशन रिपॉझिटरी म्हणजे काय? स्पेसिफिक डिजिटल आर्काईव्ह, अकॅडमिक रिसर्च इन्स्टिट्यूशन, स्कॉलरली आउटपुट, इन्क्लूड थिसिस पेपर डेटा सेट्स. हे त्यांनी त्या माइंड मॅपमध्ये जे काही बाकीच्या जे काही कन्सेप्ट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथं मांडण्यात येत आहेत. ओके, तर आता समजा इथे तुम्हाला व्हॉट दे आर, त्यानंतर इम्पॉर्टन्समध्ये काय, आता इम्पॉर्टन्स काय आहे, आता समजा ग्लोबल ॲक्सेस, प्रिझर्वेशन ऑफ नॉलेज, प्रमोटिंग ओपन ॲक्सेस इक्विटी, तर हे तुमचं इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर इथे कन्क्लुजन आहे. हो का, इथं कन्क्लुजन त्यांनी त्याचा माइंड मॅप तयार केलेला आहे. तर असा हा जो माइंड मॅप आहे, हा माइंड मॅप अशा पद्धतीने इकडे गुगल नोटबुक एल एम तुम्हाला इथं तयार करून देत आहे. आणि ह्या माइंड मॅपच्या साहाय्यानं तुमचं जे काम आहे डेली रुटीनचं, हे अत्यंत सोपं होणार आहे. आणि ह्या माइंड मॅप तुम्हाला कुठेही ॲड करायचा झाला तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा त्याला तुम्ही डाउनलोड करून पी एन जीमध्ये, इथे डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला इथे येतं. तर ही फाईल जी आहे पी एन जी फॉर्मॅटमध्ये इथे डाउनलोड होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पेजवर पाहिजे, कुठे पाहिजे, प्रेझेंटेशन मध्ये पाहिजे, तुम्हाला हा माइंड मॅप यूज करता येतो. आणि तुमचं जे काही डेली थिसिस लिहिणं असेल, आर्टिकल लिहिणं असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सोप्या करता येतात. आणि ह्या माइंड मॅपच्या माध्यमातून
व्हिज्युअलाइज कंटेंट, जो काय टेक्स्ट कंटेंट आहे त्याला आपण व्हिज्युअलाइज करू शकतो आणि एक प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला त्याची नक्कीच मदत होऊ शकते. सो अशा पद्धतीने तुम्ही नोटबुक LMचा वापर माइंड मॅपसाठी करू शकता आणि तुमचा जे काही लिखाणाचं जे तुमचं लिखाण जे तुम्ही करताय त्याला तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता आणि इतर सर्वांपुढे प्रभावशालीपणे त्याला मांडू शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.